सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दररोज देवासमोर दिवा लावतो, आरती करतो, पण त्या दिव्यासाठी कोणती वात वापरावी, विशेषतः श्रावण महिन्यात कोणत्या वाती लावणे शुभ मानले जाते, हा प्रश्न अनेकांना पडतो. साधी कापसाची वात लावावी, बेलवात की अखंड 11 पदरीची 11 वातीच लावावी, यामागे नेमके काय महत्व आहे, आजच्या या श्रावण स्पेशल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बेलवात आणि अखंड 11 वातीचे धार्मिक महत्व, त्याची योग्य पद्धत, त्यामागील सुंदर परंपरा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू धर्मामध्ये दिवा हा केवळ प्रकाश देणारं साधन नाही, ते आहे ज्ञान, भक्ती आणि ईश्वराच्या चैतन्याचे प्रतीक मानले जाते. दिव्याला आपण देवच समजत होतो, असंही आपल्या अध्यात्मामध्ये सांगितले. देवासमोर लावलेली ज्योत आपल्या मनातील अज्ञान, भीती, नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचार जागृत करते. म्हणूनच प्रत्येक अर्चना, आरती, व्रत आणि शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलन केली जाते. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शिव अर्चना, रुद्राभिषेक, बिल्वपत्र अर्पण, जप, दान, दीपदान यांना विशेष असे महत्व आहे. अनेक घरामध्ये श्रावणभर दररोज देवासमोर बेलवात लावली जाते. काही ठिकाणी अखंड 11 वातीचा दिवा देवत ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जात आहे. लोकपरंपरेनुसार बेलवात लावणे किंवा भगवान शिवाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करणे होय. बेलवात लावणे म्हणजेच भगवान शिवाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करणे होय. अखंड तेवत राहणारी ज्योत घरात मंगल वातावरण निर्माण करते, मनाला शांतता देते, सतत ईश्वर स्मरणाची प्रेरणा देते. बेलवात ही केवळ एक वात नसून ती भक्ती आणि अखंड ईश्वर स्मरणाचे प्रतीक मानले जाते. दिव्याची अखंड ज्योत आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. अनेक सुवासिनी श्रावण महिन्यात 11 वातीचा अखंड दिवा लावतात. म्हणजे 11 पदराची 11 वातीचा दिवा असतो, ते लावतात किंवा त्याची आरती करतात. आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा मिळवण्याचा एक सुंदर असा पवित्र मार्ग पण आहे. आणि हे बेलवात, 11 पदरीचे अखंड वात हे काही पुराणात, पोथीमध्ये काही सांगितलेले नाही, ही लोकपरंपरा आहे. धार्मिक परंपरेमध्ये 11 हा अंक रुद्र स्वरूपाशी जोडला जातो. त्यामुळे 11 वातीचा दिवा शुभ आणि मंगल मानला जातो. काही जण प्रत्येक सोमवारी हा दिवा लावतात, काही संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळतात. म्हणजे आपण 11 पदरीचे 11 वातीचा अखंड दिवा किंवा आरती कशी वात करायची, तर आपण जसं दिवा कापूस निवडायचा, कापूस निवडल्यानंतर त्याचा दोरा काढून घ्यायचा. आधी आपण दोरा काढल्यानंतर त्याला आपण जशी 3 पदरी 4 पदरी दोरवात बनवतो, तशाच प्रकारची 11 पदरीची 11 अखंड वात करायची. म्हणजे ते तोडायचं नाही, त्याला 11 पदरी सतत न तोडता ती 11 पदरीची वात बनवायची. त्याचा दिवा पण सतत लावायचा किंवा अखंड लावायचा किंवा आरती पण करायची, दोन्ही चालतं. त्याला 11 पदरची अखंड वात असं म्हणतात. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पूजा अर्चना मोठी की लहान, वात 1 की 11, तूप की तेल, यापेक्षा महत्वाचा असतो तो आपल्या मनातील शुद्ध भाव. भगवान शिव हे भोळे आहेत, म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणलेलं आहे. आणि ते लवकर आपल्याला प्रसन्न पण होतात. आपल्या छोट्याशा भक्तीने आणि मनातून केलेली भक्तीने ते लवकर प्रसन्न होतात. म्हणून त्यांना आशुतोष असं सुद्धा म्हटलं जातं. ते भक्ताची निस्वार्थ भक्ती स्वीकारतात. म्हणून कोणतीही पूजा अर्चना देखावा म्हणून नको, ते प्रेम, विश्वास आणि समर्पण करावं. आणि श्रावणामध्ये ही बेलवात लावावी, अत्यंत शुभ मानलेलं आहे. महादेवाला अत्यंत प्रिय मानलेली आहे, शंभू महादेवाला. आणि ही बेलवातचे जे 2 प्रकार असतात, 3 वाती जोडून एक बेलवात तयार करता येते. आणि ही अशी एक वात असते, आणि अजून बेलपत्र वाळवून त्याची वात बनवली जाते, त्याला पण बेलवात असं म्हणतात. म्हणजे 2 प्रकार आहेत बेलवातीचे. आपल्या शंभू महादेवाला, आपल्या भोलेनाथाला ही बेलवात आणि 11 पदरीची अखंड वात दोन्हीही अत्यंत प्रिय आहेत. म्हणून श्रावणात वेळात वेळ काढून ह्या वाती आवर्जून लावाव्यात, अत्यंत शुभ असं मानलेलं आहे. श्रावणात भक्तीने लावलेली बेलवात आणि अखंड पदरीची वात
ची आराधना म्हणजेच शिव आणि माता पार्वतीची दिव्य अर्चना, भोलेनाथाची कृपा, माता पार्वतीचे अखंड सौभाग्याचे आशीर्वाद आणि घरात सुख, शांती, समाधान नांदो, हीच प्रार्थना. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.